आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। विटा पोलिसांकडून वकिलास अमानुष मारहाणीबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने जिल्ह्यातील सर्व वकिलांचे एक दिवस कामकाज बंद ठेवून आंदोलन, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची केली मागणी। सांगली जिल्ह्यातील विटा न्यायालयात काम करणाऱ्या विशाल कुंभार या वकिलास विटा पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी वकील विशाल कुंभार यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणीही बार असोसिएशनकडून करण्यात आली। विशाल कुंभार यांना 2 ऑगस्ट रोजी विटा येथील पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अमानुष मारहाण केली होती। याबाबत पोलिसांनी वकील विशाल कुंभार यांची कसलीही तक्रार नोंदवून घेतली नाही। त्यामुळे आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून वकिलास मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईसाठी आंदोलन करण्यात आले। या मागण्याचे निवेदन आणि मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा वकील संघटनेकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे यांच्याकडे सादर करण्यात आले। यावेळी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली। या आंदोलनात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव, गिरीश तपकिरे, शिवाजी कांबळे, विक्रांत वडेर तसेच जिल्ह्यातील वकिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। दरम्यान आज दिवसभर सांगली जिल्ह्यातील सर्व कोर्टात एक दिवस काम बंद आंदोलन करून ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कोर्ट कामकाज बंद ठेवण्यात आले होते। 2 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:15च्या सुमारास काही पोलीस आमच्या अंगणामध्ये येऊन काही डिस्टर्बन्स करत होते। गेली 7 ते 8 महिने आमच्या अंगणामध्ये हा प्रकार चालू आहे आणि त्यांच्या या प्रकारामुळे आमची झोप मोड होत होती आणि वडील वयस्क असल्यामुळे त्यांना नंतर झोप येत नव्हती। अनेक वेळा हे आम्ही पोलिसांना समजवलं की तुमची जी काही कारवाई कोम्बिंग ऑपरेशन आहे ते शांतपणे करा किंवा जे कोण आहे त्याला घेऊन जात जावा, फक्त आम्हाला सगळ्यांची झोप मोड करू नका असं सांगितल्यानंतर त्यामध्ये जे PSI PS जयश्री कांबळे नावाच्या ज्या PSI होत्या त्या आणि त्यांच्यासोबत जे 8 पोलीस कर्मचारी होते त्यांनी मला तुला काय लय समजते का किंवा तू फार शहाणा झालास का असं म्हणून माझ्याशी हुज्जत घालण्यास चालू केली। नंतर मी आत गेल्यानंतर आमच्या वडिलांची हुज्जत बरावेळ घातली म्हणून त्यांना मी सौम्य भाषेत मॅडम आपलं जे काय आहे ते मी उद्या येऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटून सांगतो असं सांगत असताना त्यांनी अजून एक गाडी बोलवून घेऊन मला घरातून वडून काढून फरफटत नेऊन गाडीमध्ये टाकले। ज्यावेळी मला फरफटत नेते त्या माझे वयस्क आई वडील, माझी भावाची मुलगी यांना सगळ्यांना धक्काबुक्की करून मला पोलीस स्टेशनमध्ये तिथनं नेलं। मधल्या काळात गाडीमध्ये माझं अक्षरशः नरडं दाबून माझ्या तोंडात कसली तर पांढरी पावडर घालण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यानंतर मला मागणं माझा एक ज्युनियर कपडे घेऊन आला की हे कपडे घालून बसा म्हणून। त्यानंतर काही वेळानं त्यांच्या लक्षात आलं मी वकील आहे। त्यावेळी त्या मॅडमनी मला निरोप पाठवला की एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घरचा CCTVचा DVR द्या, नाहीतर मी तुमच्यावर 354 आणि ॲट्रॉसिटी दाखल करणार आहे। त्यावेळीपर्यंत मला त्या मॅडमचं नाव आणि त्या 8 बाकी 10 लोकांचं नाव माहीत नव्हतं। त्यानंतर सुमारे 2 ते 3 तास मला बसवून ठेवल्यानंतर ज्यावेळी मी माझा मोबाईलचा पासवर्ड द्यायला तयार झालो आणि मोबाईलचे व्हिडिओ डिलीट करायला तयार झालो आणि घरचा DVR देतो असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सोडलं। मी घरी जाईपर्यंत 2 कर्मचारी पोलीस स्टेशनचे माझ्या घरामध्ये घुसून जबरदस्तीने घरातला DVR त्याच्या पिना उपसून काढून घेऊन गेलेले आहेत। या सगळ्या बाबतीचं CCTV फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहे। ते सगळं मी रिकवर करून त्यानंतर फेसबुकवर टाकल्यानंतर हे सगळ्यांना लक्षात प्रकार आला। त्यानंतर आम्ही सगळे विटा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये विटा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही तुमची तक्रार घेणार नाही। विट्याचे DSPनी सुद्धा आमची तक्रार नाकारली म्हणून आज आम्ही SP साहेब सांगली जिल्हा आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेले आहे। ते काही कारवाई करणार ते ह्यानंतर आमचा पुढचा विटा बार संघ जे काही सांगितलं त्याप्रमाणे कारवाई चालू राहणार। गुन्हा दाखल करून घेतला का? आज अखेर गुन्हा दाखल झालेला नाही। SP साहेबांनी आज आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे।